हाय, आज मी मिरगुंड्यांची चटणी बनवणार आहे. मिरगुंड्या चांगल्या भाजून घेतल्या आहेत. तुम्ही तळूनही घेऊ शकता. 2 पळ्या तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि कांद्याची फोडणी दिली आहे. कांदा चांगला लालसर होईस्तोवर फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये थोडीशी हळद, अर्धा चम्मच लाल तिखट, थोडंसं धना पावडर हे सगळं टाकून घेऊया. मसाला जळू नये त्यासाठी मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. मसालाही चांगला शिजला आहे. त्यानंतर आपण ज्या भाजून ठेवलेल्या मिरगुंड्या त्याही ॲड करून घेऊया. त्यानंतर अर्धा ग्लास गरम केलेलं पाणी ॲड करून घेऊया. पाणी जास्त नाही टाकायचं. पाणी जर जास्त पडलं तर मिरगुंड्यांची चटणी जी करतोय आपण ती चिकट होईल. म्हणजेच जास्त शिजल्या जाईल. त्यानंतर आपण 5 मिनिटं झाकण लावून ठेवूया. 5 मिनिटं झाले आहेत. आता आपली मिरगुंड्यांची चटणी रेडी होत आली आहे. कोथिंबीर ॲड करूया त्याच्यात. आता आपली मिरगुंड्यांची चटणी रेडी आहे. खूप छान होते मिरगुंड्यांची चटणी. तुम्हीही करून पहा.